देशभरातून भाविक तुळजापुरात येणार आहेत धाराशिवमध्ये. पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे त्यासाठी? यासाठी आता उद्यापासून जे आपले नवरात्र चालू होणार आहे, पण आम्ही जे बंदोबस्त आहे ते 19 पासून लावलेला आहे, की ज्योत बंदोबस्त आधी चालू होता. तर त्यासाठी पूर्ण महाराष्ट्राकडून आमच्याकडे बंदोबस्त आलेला आहे. त्यामध्ये 2 ॲडिशनल एस-पी, 14 डी-वाय-एस-पी आणि 100 ए-पी-आय, पी-एस-आय आणि पी-आय रँकचे अधिकारी आणि सोबत 2500 त्यामध्ये पोलीस अंमलदार आणि होमगार्ड असा बंदोबस्त आम्ही लावण्यात आलेला आहे. ते बंदोबस्त आहे ते 3 शिफ्टमध्ये लावण्यात आलेला आहे. त्यामध्ये ते ट्रॅफिक आहे, मंदिर आहे, बाकीचे मुख्य जे फिक्स पॉईंट बंदोबस्त, पेट्रोलिंग बंदोबस्त असा बंदोबस्तची व्यवस्था केलेली आहे. वाहतुकीमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे? वाहतुकीमध्ये जे रस्ते आहेत ते ठरवून दिलेले आहे. जसा बार्शी मार्ग आहे ते आम्ही लोकल तुळजापूरचे लोक आहेत त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. लातूर मार्ग आहे ते हेवी व्हेइकल्स त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे आणि बाकीचे जे मार्ग आहेत ते सगळे भाविकासाठी राखीव ठेवलेले आहेत. आणि त्यामध्ये 10 पार्किंगचे आम्ही स्पॉट्स विविध रस्त्यावरती ठेवलेले आहे, की पार्किंगमध्ये काही अडचण येऊ नये. गुन्हेगारांवर नियंत्रण, देखरेख किंवा नजर ठेवण्यासाठी वेगळं काही प्रयोजन आहे का? किंवा आणि प्रतिबंधात्मक आदेश काही गुन्हेगारांच्या संदर्भात दिलेले आहेत का? हो, त्यामध्ये पण आम्ही साध्या कपड्यात आमची टीम ठेवलेली आहे, की कुठल्याही क्योंकि इतकी गर्दी आहे, काही प्रॉपर्टी ऑफेन्स आहे, चेन स्नॅचिंग आहे, महिला किंवा चिडीमारीची जी घटना आहे, ते घटना बाकी कुठला जर गुन्हेगार आहे, असा सीरियस गुन्हा घडू नये त्यासाठी आम्ही विविध स्थानी साध्या कपड्यामध्ये LCBची टीम आहे, ते तशी ठेवलेली आहे आणि जे लोकल प्रतिबंधक कारवाई गरजेची होती, ते पण आम्ही केलेली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर काही ठराविक कारवाई आहे का? किंवा तसं काही आकडेवारी आहे का? नाही, किती लोकं? ते आम्ही 2+ची यादी काढली होती. पूर्ण जिल्ह्यातील काढलेली आहे इनफॅक्ट आणि ते सगळ्यावरती प्रतिबंधक कारवाई काही झालेली आहे आणि काही सध्या चालू आहेत. आणि यावर्षी आम्ही त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर बंदोबस्तमध्ये करतोय. तर त्यासाठी बंदोबस्त वाटप असो, बंदोबस्तमध्ये प्रेझेंट घेणे किंवा त्यांची लोकेशन घेणे, की बंदोबस्त आपली जागावरती प्रेझेंट आहे किंवा नाही त्यासाठी आम्ही एक सॉफ्टवेअरचा वापर केलेला आहे. बाकी जे कॅमेरा आहे ते पण AI कॅमेराचा आम्ही वापर केलेला आहे. त्यामध्ये हीट सेन्सिंग आहे, की क्राउड कुठे जास्त आहे किंवा मिसिंग ट्रेस करणे आहे. ते जुनेही मिसिंगचा आम्ही डेटा घेतोय जिल्ह्यामध्ये, की जे जुने मिसिंग असतील आणि इथे आले असतील ते ट्रेस करणे किंवा त्यावेळी गर्दीमध्ये कोणी मिसिंग झाला त्याची फोटो घेऊन ते कॅमेरामध्ये अपलोड करणे. तसं आम्ही AIचा वापर यावेळी बंदोबस्तमध्ये करत आहोत. AI कॅमेरे किती असणार आणि CCTV कॅमेरे किती असणार? पूर्ण शहरामध्ये 300 कॅमेरे आम्ही CCTV कॅमेरे लावलेले आहेत. त्याच्या कंट्रोल रूम केलेला आहे लक्ष ठेवण्यासाठी आणि AI कॅमेरे आम्ही मंदिरामध्ये आणि जे घाटशील आहे तिथे 6 कॅमेरे AIचे लावलेले आहेत.